वर्षभर उपवासासाठी लागणारं बटाटे चिप्स आज घरातच केलतं आणि ते पिन एकदम पांढरं शुभ्र झालतं. तर रामकृष्णारी मंडळी, दिदी बटाटे धुवून दिल तसं मम्मीन बटाट्यावरची सालं काढून घेतली आणि बटाट्यावरची सालं काढून मम्मीन चिप्स पाडायसाठी सगळं परातीतलं बटाटे भांड्याच्या येळणीवर ठेवलं. त्यात दिदीन तुरटी आणून पाण्यात फिरवून घेतली, कारण तुरटी पाण्यात फिरवल्यामुळे चिप्स पांढरं शुभ्र होत्यात. मग सगळ्या बटाट्यांचं चिप्स पाडून झाल्यावर तुरटी फिरवलेल्या पाण्यात टाकून रात्रभर तसंच ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चुलीवरच्या भांड्यात पाणी ओतून चुलीला जाळ लावून घेतला आणि रात्रभर ज्या भांड्यात चिप्स ठेवलेलं ते भांड उचलून जेवण खोलीत आणून ठेवलं. त्यानंतर चुलीवर गरम करत ठेवलेल्या पाण्यात मीठ टाकून पाणी गरम झाल्यावर त्यात चिप्स टाकून 60 ते 70% शिजवून घेतलं आणि सगळं चिप्स शिजवून झाल्यावर भांड्यात काढून ते वाळत घालायसाठी टेरेसवर तरटी हातरून मम्मीन आणि काकीन चिप्स वाळत घातलं. मग दिवसभर उन्हात चिप्स व्यवस्थित वाळल्यावर घरात आणून ठेवलं. चिप्स उन्हात वाळल्यामुळे डब्यात भरताना त्यातनं एवढा भारी आवाज यालता आणि तळल्यावर तर एकदम पांढरं शुभ्र दिसालते. तुम्हाला जर उन्हाळ्यात गावाकडे केल्या जाणाऱ्या अशा चांगल्या रेसिपी बघायच्या असतील तर आत्ताच पेजला फॉलो करा.